नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण चालू घडामोडीचे काही प्रश्न बघणार आहोत आणि ते प्रश्न आपल्या परीक्षेसाठी कितपत महत्त्वाचे आहेत हे निश्चितच तुम्हाला माझ्या एक्सप्लेनेशनमधून कळेल. तर आता चला पहिला प्रश्न काय म्हणतोय तो बघूयात आपण. काय म्हटलंय बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, व्यवस्थित आपण क्लिअर करूयात. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स हा आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स. आणि या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे तो क्रमांक सांगायचा आहे. तर 2025ला हा क्रमांक किती झालेला आहे, तर 38वा झालेला आहे. आणि 2024ला किती होता मित्रांनो, तर 2024ला आपला क्रमांक हा 81वा होता. 81 वरून आता आपण कोणत्या क्रमांकावर आहोत, तर 38व्या क्रमांकावरती आहोत. आणि हे निश्चितच एक चांगली बाब आहे. ओके, चल आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा मुद्दा बघा, 56वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे. बघा, आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव आहे. आणि हा चित्रपट महोत्सव खालीलपैकी कुठे आयोजित करण्यात येणार आहे, अशा पद्धतीचा आपण प्रश्न तयार केलाय. तर विद्यार्थी मित्रांनो, या चित्रपटामध्ये 81 देश सहभाग घेतील आणि जवळपास 240 जे काय चित्रपट आहेत या चित्रपटाचं प्रदर्शन केलं जाणार आहे. ओके, चित्रपट एवढ्या चित्रपटांचं. आणि उद्घाटन करायचं आहे, तर सुरुवातीचा जो काय चित्रपट आहे, उद्घाटनाचा जो काय चित्रपट आहे, W तो कोणता असणार आहे, ब्ल्यू ट्रेल नावाचा हा चित्रपट असेल. ओके, क्लिअर आहे सर्वांना. हां, तर गॅब्रिएल नावाचे जे काही लेखक आहेत बघा, कुठले लेखक आहेत, तर ब्राझीलचे लेखक आहेत. तर त्यांची ही स्टोरी आहे आणि या स्टोरीवरती हा चित्रपट बनवण्यात आलेला आहे. एक टेक्नॉलॉजीच्या संदर्भामधला हा चित्रपट आहे. या चित्रपटाने या महोत्सवाची सुरुवात होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, तर दरवर्षी हा जो चित्रपट आहे, दरवर्षी बरं का, पणजीमध्ये आयोजित केला जातो. कुठे हा महोत्सव भरतो, पणजीमध्ये हा महोत्सव भरतो. म्हणून हे कायम लक्षात राहू द्या. ओके, आपण जाऊयात पुढे. नेक्स्ट आपला प्रश्न काय असणार आहे बघा, राष्ट्रीय संरक्षण अकादमी आहे, ज्याला तुम्ही नॅशनल डिफेन्स एजन्सी असं म्हणता किंवा अकॅडमी असं म्हणता. आणि या अकॅडमीमध्ये नवीन कमांडंट व्हाईस ॲडमिरल अनिल जग्गी हे जे आहेत, हे अनिल जग्गी म्हणजे या पदावरती म्हणजे विराजमान होणार आहेत. तर ते कुणाची जागा घेतील, तर ते कुणाची जागा घेणार आहेत, तर व्हाईट ॲडमिरल गुचरण सिंग यांची काय करणार ते, तर जागा घेणार आहेत. एवढं लक्षात राहू द्या. ओके, हाही महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात येतो. यासाठी गरजेचं आहे की याचं जे काय ऑफिस आहे किंवा ही जी अकॅडमी आहे ही खडकवासला, बघा खडकवासला पुणे या ठिकाणी, कुठे आहे, पुणे या ठिकाणी आहे. संरक्षणाच्या संदर्भात काम करणारी ही संस्था तुम्हाला असलेली दिसून येईल. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025ला झालेत आणि हे झाले म्हणजे होणारच. ओके, 5 डिसेंबरपर्यंत हे चालणार. तर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 कोणत्या राज्यात आयोजित केले जाणार आहेत, तर त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे, तर राजस्थान. राजस्थानमध्ये 7 शहरात तब्बल हे आयोजित केले जाणार आहेत. त्याच्यामध्ये प्रमुख शहरं असतील, जयपूर असेल, जोधपूर असेल, या पद्धतीचे हे शहरं असणार आहेत. तर तेही लक्षात राहू द्या. 7ची 7 शहरं तुम्हाला माहितीच असावेत असं काही नाही आहे. ओके, चला पुढे जाऊयात आपण. गरुड 25 हा जो एक सराव आहे, लष्करी सराव आहे. आणि लष्करी सराव तर मुळात त्याला तो एअरफोर्सचा असल्यामुळे त्याला आपण हवाई सराव असं देखील आपण म्हणू शकतो. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हा जो हवाई सराव आहे मित्रांनो, हा हवाई सराव कोणत्या 2 देशाच्या दरम्यान आयोजित केला जाणार आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर भारत निश्चित असणार आहे. त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर भारत आणि फ्रान्स या 2 देशामध्ये हा हवाई सराव निश्चित केला जाणार आहे. हवाई एअरफोर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काय संरक्षणाच्या रिलेटेड
प्रयोग असणार आहेत. हे प्रयोग इकडे होताना आपल्याला निदर्शनास येणार आहेत. नंतरचा आपण प्रश्न बघूयात मित्रांनो. फिफा विश्वचषक पात्र ठरणारा सर्वात कमी लोकसंख्येचा देश कोणता आहे? सर्वात कमी लोकसंख्येचा देश कोणता आहे असं त्यांनी म्हटलंय. तर त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे मित्रांनो? तर त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे क्युरासाओ नावाचा देश आहे. आणि हा क्युरासाओ याच्याकडे किती लोकसंख्या आहे? तर 1,56,000 एवढीच लोकसंख्या आहे. लक्षात राहू द्या, लोकसंख्या एवढीच लोकसंख्या आहे. आणि एवढ्या कमी लोकसंख्येचा देश हा फिफा विश्वचषकामध्ये प्रामुख्याने काय होणार आहे? तर म्हणजे निश्चित तो भाग घेणार आहे, हे लक्षात राहू द्या. हा एक महत्त्वाचा मुद्दा असलेला आपल्याला दिसून येतोय. आणि ह्याने कुणाचं रेकॉर्ड तोडलेलं होतं? तर आईसलँडचं. आईसलँडकडे किती लोकसंख्या होती रे बाबा? तर त्यांच्याकडे 3,50,000 एवढी लोकसंख्या होती, हेही लक्षात राहू द्या. ओके, आता त्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहूयात. बघा, 11 गिनीज रेकॉर्ड मिळवणारी एक खेळाडू आहे जिचं नाव काय आहे? जान्हवी जिंदल आहे. आणि ही जी जान्हवी जिंदल आहे, ही जान्हवी जिंदल कोणत्या खेळाशी निगडीत आहे, संबंधित आहे, ते तुम्हाला विचारलं जाईल. आणि त्याचं फ्री स्टाईल स्केटिंग हा जो खेळ आहे, या खेळाच्या संदर्भात असलेली ही खेळाडू आहे, म्हणून ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, 75व्या वर्षी निधन झालेला आहे. तुम्हाला परीक्षामध्ये निधन वार्ता नावाचा हा एक मुद्दा आहे किंवा हा एक टॉपिक असतो, त्याच्यावरती एक तरी प्रश्न असतो. आनंद करंदीकर नावाची ही व्यक्ती आहेत आणि खूप प्रसिद्ध असे व्यक्ती आहेत. हे कुणा म्हणजे यांच्या वडिलांचं नाव काय आहे ते एकदा मला कमेंट करून सांगा तुम्ही. ओके, आनंद करंदीकर. आणि हे जे आनंद करंदीकर आहेत हे विचारवेध या चळवळीशी निगडीत आहेत, म्हणून हे लक्षात राहू द्या. ठीक आहे. आता त्यानंतरचा प्रश्न काय आहे? भारतीय कसोटी क्रिकेट जो आहे, या भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये 4,000 धावा केलेल्या आहेत आणि 300 बळी घेतलेले आहेत. तर असा खेळाडू कोणता आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? तर रवींद्र जडेजा आहे. पण कशामध्ये? तर कसोटी क्रिकेटमध्ये किंवा कसोटी सामन्यांमध्ये, हे लक्षात राहू द्या. अशा पद्धतीचे क्रिकेटमध्ये झालेले जे काय रेकॉर्ड असतात, हे रेकॉर्ड आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात, म्हणून निश्चित ते लक्षात राहू द्या. आता त्यानंतर पुढचा बघा. भारताने व्हिसामुक्त प्रवेश धोरण जे आहे, हे व्हिसामुक्त प्रवेश धोरण कोणत्या देशाबरोबर रद्द केलेलं आहे हे लक्षात राहू द्या. कोणत्या देशाबरोबर रद्द केलंय? तर त्याचं करेक्ट उत्तर आहे इराण. ओके, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. आणि लक्षात ठेवा, इराणमध्ये जाण्यासाठी तुम्हाला या अगोदर तुम्ही व्हिसा न घेता जाऊ शकत होतात, परंतु भारतातले लोक तिथे जायचे आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे जाण्याच्या अगोदर तिथले लोक नोकरीचं आमिष द्यायचे आणि भारतीय लोकांना नोकरीच्या माध्यमातून सॅटिस्फॅक्शन मिळायचं नाही, योग्य ती नोकरी लेवलची मिळणार नाही, अशा पद्धतीचे अनुभव आलेले होते. आणि त्या माध्यमातून कुठेतरी भारतीय लोकांची इथे आर्थिक पिळवणूक होताना दिसून येते. हे लक्षात आल्यानंतर भारत सरकारने हा निर्णय घेतला की आम्ही आता मुक्त व्हिसा धोरण जे असणार आहे आपलं, तर हे धोरण आता आम्ही कॅन्सल करणार आहोत. हा खूप चुकीचा मुद्दा आहे किंवा मार्ग आहे, असं भारताने इराणला ठणकावून सांगितलेलं या ठिकाणी दिसून येत आहे. आणि आजचे जे काय प्रश्न आहेत, हे प्रश्न या ठिकाणी पूर्ण होतात. आपण आता नंतरच्या ज्या काय प्रश्नांमध्ये किंवा नेक्स्ट जे काय आपला व्हिडिओ असेल त्यामध्ये इतर महत्त्वाचे प्रश्न घेऊन येणार आहे. तत्पूर्वी तुम्ही अभ्यास करत राहा आणि अडचण आल्यानंतर निश्चितच आमच्याशी संपर्क साधा मित्रांनो. आणि आपले हे जे लेक्चर्स आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन आहे खाली, त्या बेल आयकनला तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आमचे जे नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. हे निश्चित लक्षात राहू द्या. धन्यवाद.